सांगा आणि प्रशासकीय जबाबदारी कुणाची आहे? जयेशजी, अरे सर ऐका ना, इन्कलाब जिंदाबाद जर त्या विद्यार्थ्यांनी म्हटलं असं ती जबाबदारी माझी आहे, करा गुन्हा दाखल माझ्यावरती, चला ओपन चॅलेंज. इन्कलाब जिंदाबाद बोललेत ना, अरे इन्कलाब जिंदाबाद बोलणं हा गुन्हा आहे उखाड़ दिया जाएगा, काय? संसद उखाड़ दिया जाएगा. अरे उमर खालिदचं नाव घेतलं की नाही तुम्ही, ते दाखवा, बाकी सोडा. तू इधर ते पण आहे, ते पण आहे, सगळे कारवा किसने लुटा सगळे दाखवतो. ते सोडा, दाखवा. संसद को उखाड़ दिया जाएगा म्हणतात आहे. बाजूच्या बसलेल्या कोणाला तरी सांगा सुद्धा संसद को शोधायला. उखाड़ दिया जाएगा आता अशा माझी प्रकारे पाळी, जारी आता केलेलं ऐका. आहे. आता ऐका, मला असं पाठक सर, ऐका, वाटतं आपण माझ्यापेक्षा की खूप ते ज्येष्ठ काँग्रेस आहात. असो, आपण माझ्यासारख्या शिवसेना लहान माणसाला असो, सांभाळलं हे पाहिजे. फ्रस्ट्रेट झालेले आहे. हे पाठक अतिशय साहेब, फ्रस्ट्रेट झाले आहे. त्यांना काही पाठक साहेब, अस्तित्व नाही. त्यामुळे पार्लमेंट सुरू पाठक असताना साहेब, पार्लमेंटमध्ये आपलं चर्चा विश्वासजी, करताना- तुम्ही म्हणतात की विरोधक जे आहेत ते त्या ठिकाणी नैराश्याच्या गर्तेमध्ये, असं का वाटतं तुम्हाला? म्हणजे आणि जयेशजी बोला. नाही, मुळामध्ये यांना इलेक्शन मार खातात. सचिनजी येतो. सचिनजी यांच्या लोक यांना सोडून आपण मला वेळ चालले दिली पाहिजे. विशाल सर, मी गप्प बसून ऐकतो. जयश्री बोला. वेळ दिली पाहिजे आपण. हा, आता माझा मुद्दा एक, विश्वास पाठक सरांनी जे जे सांगितलं ते माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत आणि मला प्रचंड आदर आहे त्यांच्याविषयी. ते असं खोटं काम करतील असं वाटलं नव्हतं. त्यांनी पहिल्या सेगमेंटमध्ये जे सांगितलं त्यातली एकही घोषणा त्यांनी दिली नाही. उलट ऐका ना सर, आता माझं सर, माझं ऐका ना. तुम्हाला गोंधळ घालून चर्चा खराब करायची आहे का? तुम्हाला गोंधळ घालून चर्चा खराब करायची आहे का? लोकांपर्यंत सत्य पोहोचू नये तुम्हाला होऊन द्यायचं आहे का? हे सगळे नारे तिथे म्हटल्या गेलेले आहेत. अहो, इन्कलाब जिंदाबादचा नारा दिला, मी पण देतो. चला गुन्हा दाखल करा माझ्यावर. इन्कलाब जिंदाबाद, जय भीम. संसद को उखाड़ देंगे, मोदी को उखाड़ पिटेंगे. देंगे. जो जुल्म की टक्कर में जय भीम हमारा नारा है. आजादी, विद्यार्थ्यांवरती अन्याय करणारी प्रत्येक सरकार उखडून मेरी टाकू. मर्जी, अशा टाईपचे नारे विद्यार्थ्यांवरती अन्याय बरं, करणारी नाऱ्यांपेक्षा आता मूळ मुद्द्याकडे येऊया. डॉक्टर राजू वाघमारे, डॉक्टर राजू वाघमारे, राहुल गांधी आणि काँग्रेसनं पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणं तुमच्या पक्षाला योग्य वाटतंय का? आणि तुमचं नेमकं यावरती काय म्हणणं? थांबवलं नाही, मी पण थांबवलं नाही. जयेशजी, मी आपल्याकडे पण येणार आहे. मूळ मुद्द्याकडे जाऊयात पुन्हा एकदा. निवासस्थानाबाहेरची आंदोलनं, त्याचबरोबर वेगवेगळी आंदोलनं होताना दिसत आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, सगळ्यात पहिली गोष्ट, जयेशजी मी येणार आपल्याकडे. विशालजी, आदरणीय राहुल